पुण्यामध्ये बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणामध्ये आढावा बैठक झाली असं कळतंय। रात्री उशिरा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः उपस्थित होते। बैठकीमध्ये गुन्ह्याचा संपूर्ण आढावा घेतला गेला असं कळतंय आणि पोलीस विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीसाठी आता आणखी मागणी करणार आहेत अशी देखील माहिती हाती येतेय। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं कळू शकलंय का आणि पोलिसांकडून आता कोठडी वाढवली जावी अशा पद्धतीची मागणी होणार आहे असंही कळतंय। बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणाच्या संदर्भानं काल रात्री रविवार असताना देखील पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। सहसा रविवारी अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडत नाहीत। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी बैठक पार पडली त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर आणि स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सगळे जे वरिष्ठ अधिकारी होते ते एकत्र आलेले होते। बैठकीचा विषय हा संपूर्णपणे बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणाच्या संदर्भानं होता। आतापर्यंतच्या संपूर्ण घटनेचा जो आढावा आहे तो या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची जी तपासाची दिशा आहे ती ठरवली गेली। कालची बैठक रात्री पार पडली त्यामध्ये आज पोलिसांकडून जो विशाल अग्रवालचा कोठडीचा विषय नवीन गुन्ह्यातला जो येरवडामध्ये दाखल झाला तिथे पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते, ज्यावर विशालवर 365 आणि 368 ही कलमं दाखल आहेत। आता विशाल अग्रवाल हा आपल्याला कल्पना आहे येरवडा कारागृहामध्ये आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। तिथून त्याला सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या सोबत एकत्र चौकशीसाठी बोलवायचंय असं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी न्यायालयामध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखल केला जाईल आणि त्यानंतर पुणे पोलीस विशाल अग्रवाल याची पोलीस कोठडी मागतील। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।